उपविभागीय कार्यालय पंढरपूर तसेच शहर पोलीस यांची अवैध वाळू उत्खनन व साठ्यावर संयुक्तरित्या धडक कारवाई। एक जेसीबी टिपर वाळूसह व एक स्विफ्ट कार असा एकूण 52,34,000 रुपये किमतीचा मुद्देमाल ताब्यात। 5/12/2025 रोजी प्रशांत डगळे, सहाय्यक पोलीस अधीक्षक पंढरपूर, उपविभागीय पंढरपूर यांना गोपनीय माहितीच्या आधारे बातमी मिळाली की काही इसमांनी पंढरपूर शहर परिसरातील इसबावी परिसरातील 52 एकर परिसरामध्ये जाणारे सिमेंट रोडचे पूर्वेकडील बाजूस असलेल्या मोकळ्या मैदानात झुडपाच्या आडोशाला काही अंतरावर मोकळ्या जागेमध्ये भीमा नदी पात्रात अवैधरित्या वाळू उत्खनन करून त्या वाळूचा साठा केला जात आहे, अशी बातमी मिळाली। पंढरपूर उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाकडील पोलीस हेड कॉन्स्टेबल निलेश रोगे, पोलीस कॉन्स्टेबल विनोद सुग्रीव शिंदे, पोलीस कॉन्स्टेबल शिवशंकर हुलजंती असे संबंधित ठिकाणी जाऊन बातमीतील आशयाप्रमाणे खात्री केली। त्या ठिकाणी रेखीकरणाकरता एक लाल रंगाची 4 चाकी स्विफ्ट कार आणि वाहनाच्या शेजारी 2 ते 3 इसम उभे होते। थोड्या वेळाने एक टिपर त्या ठिकाणी आला आणि जेसीबीच्या साह्याने त्यामध्ये वाळू भरायला सुरुवात केली। त्यावेळी संशय आलेल्या जेसीबीचे ड्रायव्हर व ट्रिपर ड्रायव्हर वगळता इतर 2 जण रेकी करणाऱ्या लाल रंगाच्या 4 चाकी स्विफ्ट कार मधून पळून जात होते। त्यावेळी पोलिसांना त्यांना थांबण्याचा इशारा केला असता त्यांनी वाहन न थांबवता ते पळून गेले। त्यावेळी इतर पोलिसांनी जेसीबी व ट्रिपर ड्रायव्हरला पकडले। त्यानंतर काही वेळाने पंढरपूर शहर पोलीस ठाणेकडील पोलीस शिपाई